2 खोल्या आहेत असं आपण बोलू शकतो. नमस्कार मित्रांनो, मी ओमकार पाटील तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये. तर आजची व्हिडिओ खरंच खूप भन्नाट होणार आहे, कारण की मी तुम्हाला असा एक ऐतिहासिक वाडा दाखवणार आहे जो फारसा लोकांना माहीत नाही आहे. आणि या वाड्यात आपल्याला एक तळघर आणि भुयार देखील पाहायला भेटतं असं लोक सांगतात. आणि विशेष म्हणजे या वाड्याबद्दल इंटरनेटवर आणि यूट्यूबवर फारशी माहिती नाही आहे. तसेच मी देखील या वाड्यात पहिल्यांदा जाणार आहे, त्यामुळे या वाड्यात आपल्याला काय काय बघायला भेटतं हे मला देखील माहीत नाही. तर आपण तिथे जाऊयात आणि बघूयात हा वाडा कसा आहे. पण अजून देखील त्या वाड्यात काही लोक राहतात, तर आपण त्या वाड्यात गेल्यावर तिथे लोकांची परमिशन घेऊ की इथे शूटिंग करता येईल का नाही, आणि मग पूर्ण वाडा एक्सप्लोर करू. तर चला आता निघूयात वाड्याकडे. मुरबाड तालुक्यात फिरताना आजही अनेक गावांमध्ये आपल्याला जुन्या वाड्यांचे फक्त जोते शिल्लक राहिलेले दिसतात. काळाच्या ओघात अनेक वाडे नामशेष झाले, तर काही इतिहासाच्या साक्षीदाराप्रमाणे अजूनही तग धरून उभे आहेत. यावरून या परिसराचा इतिहास किती समृद्ध आणि प्रभावी असेल याची कल्पना सहज येते. मात्र दुर्दैवाने आजही अशा अनेक ऐतिहासिक वाड्यांबद्दल सविस्तर माहिती कुठेच वाचायला मिळत नाही. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत काळाच्या पडद्याआड गेलेला पण अजूनही आपले अस्तित्व जपून ठेवलेला एक ऐतिहासिक वारसा. मुरबाडपासून साधारणतः 36 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरोशी गावात आपल्याला देशमुखवाडा पाहायला मिळतो. अनेक वर्षांचा इतिहास आपल्या भिंतींमध्ये जपून ठेवणारा हा वाडा त्या काळातील इतिहासाचा साक्षीदारच आहे. तर मित्रांनो, आता आपण वाड्याच्या इथे पोहोचलोय आणि माझ्या मागे तुम्हाला वाडा देखील दिसत असेल. तर तुम्ही शिरोशी गावात आले ना, तर इथेच बँकेच्या मागेच आपल्याला हा वाडा पाहायला भेटतो. तर आता आपण वाड्यात आलो पहिले, आणि इथे जे राहतात ना त्यांच्याकडून आपण परमिशन घेतली. तर काकांनी आपल्याला परमिशन दिली व्हिडिओ करायची. तर आपण आता बिंदासपणे शूटिंग करू पूर्ण आणि बघूयात कसा आहे हा वाडा. तर चला. तर मित्रांनो, आता आपण वाड्याच्या आतमध्ये आहे आणि आपल्यासोबत या वाड्यातील रहिवासी काका आहेत. तर काका, तुमचं नाव काय? माझं नाव राजेंद्र मुरसूर देशमुख. अच्छा. तर यांच्याकडून आपण वाडा पण बघू आणि वाड्याबद्दल काही अजून माहिती मिळते का ते देखील बघू. तर काका, या वाड्याला किती वर्ष झाली? यावेळेला 500 वर्ष झाली. 500 वर्ष. या वाड्यासंबंधित कुठली ऐतिहासिक घटना तुम्हाला माहिती आहे का? घटना म्हणजे अशी, या गावचे नाव शिरोशी. शिरोशी नाव कसं पडले तर 2 किलोमीटरवरती एक मठ आहे, तिथं ऋषी राहत होते, शृंग ऋषी. बरोबर. शृंग ऋषी तिच्यावरून पहिले समाजाला बघता येत नव्हते ना शृंग. बरोबर. तिच्यावरून शिरोशी नाव पडले शिरोशी या गावाला. अच्छा. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे शृंग ऋषींचं समाधी स्थळ बघितलेलं महामठावर, त्याबद्दलच बाबा बोलतात. तर तुम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल तर ती व्हिडिओ देखील जाऊन बघा. तर आता किती पिढ्या झाल्या या वाड्यात? म्हणजे 10 पिढ्या. 10 पिढ्या. अच्छा. तर आता तुम्ही लहानपणापासूनच या वाड्यात राहत असाल ना? हो. तर मग पूर्वीचा वाडा आणि आता जो वाडा दिसतोय त्यात किती बदल आहे? या वाड्याच्या शेपमध्ये असा एक कोट होता. अच्छा. ते काही आता ते हे होत गेलं, म्हणजे ढसळत गेलं असं. अच्छा. पावसामुळे एवढी वर्ष झाली म्हणजे ते राहू शकत. मग जे कोटाचे दगड वगैरे असतील ते कुठे गेले? तुझं साधारण आहेच नाही. पण आता याच्या पुढे आपण म्हणजे बघतोय वाड्याच्या पुढे, तर तिथे आपल्याला तर काही दिसत नाही असा अवशेष. हे रस्ताच होता ना पहिला. अच्छा. गेट होता पहिला जुन्या पाठीमागं आहे ना ते कोट.
पाठीमागच्या ती साईडला. बघायला भेटेल. ठीक आहे. तर मित्रांनो, आता आपण एक एक करून वाड्यातील पूर्ण गोष्टी बघू आणि जाणून घेऊ. तर या वाड्याचं मुख्य आकर्षण असं आहे की आपल्याला या वाड्यात तळघर पाहायला भेटतंय. तर काका ते देखील आपल्याला दाखवणार आहे. तर आता बघूयात आपण वाड्याचं. मित्रांनो, ही आपल्याला वाड्याची एंट्रन्स पाहायला भेटते. तर आता काका आपल्याला एक एक करून वाड्यातील सगळ्या गोष्टी दाखवणार आहेत. तर चला आतमध्ये बघूयात. त्याच्याशी मोठा दरवाजा होता आणि नंतर हे बसवलेलं आहे ते. अच्छा. त्यावेळेला म्हणजे उजेड पण नव्हता, लाईट नव्हती हा. त्यावेळेला. मग हातकंदील असायचे. बरोबर. हातकंदील काही कार्यक्रम जर असले हा. तर ते गॅसचे बत्ती पेटवायचे. बरोबर. हा. त्या पायऱ्या आता नंतर बनवल्या आम्ही, पूर्ण दगडाचे होते. इथे दगडाचे होते का? किती वर्षापूर्वी बदलल्या म्हणजे तुम्ही? आता 15-20 वर्ष झाले असतील. अच्छा. पूर्ण दगडाचे होते. हे दरवाजा पहिल्यापासून तसंच. अच्छा, हा जुना दरवाजा ना. तर मित्रांनो, तुम्हाला दरवाजा दाखवतो. हा दरवाजा जुन्या काळाचा आहे आणि एकदम भक्कम आहे. तुम्हाला अजूनही दिसत असेल त्याची भक्कमता. असाच दरवाजा पुढे देखील एक आहे. ते कुलदैवत आहे तिथे. कुलस्वामी आमचा म्हणजे देशमुख अच्छा, देशमुख घराण्याचं देवस्थान आहे. सध्या या वाड्याचे 2 भाग झालेले दिसतात आणि आपण आता पाहत आहोत तो म्हणजे पहिल्या भागातील तळमजला. या भागात आजही देशमुख कुटुंबीय वास्तव्यास आहेत. काळानुसार या भागाची बरीचशी डागडुजी आणि नूतनीकरण करण्यात आलेले असल्यामुळे येथे जुन्या काळातील फारशा गोष्टी पाहायला मिळत नाही. तरीही इथले भक्कम दरवाजे आपण पाहू शकतो. या वाड्याचे 2 भाग जरी झालेले असले तरी देखील वाडा आपल्याला 3 मजल्याचा दिसतो आणि या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी जुन्या पाहायला भेटतात. तर मित्रांनो, आता आपण वाड्याचा जो वरचा मजला आहे ना तो बघायला चाललोय. सध्या यांनी पूर्ण इथे डागडुजीचं काम घेतलंय. कौलं बिलो बसवलं घेतलं कारण की आता पाऊस चालू होणार आहे त्याच्यामुळे. तर जेवढं शक्य होईल तेवढं दाखवतो मी तुम्हाला. या काय रे, कशी लागते ही बॅटरी? मित्रांनो, वरती अंधार आहे. बॅटरी लागेल बघू फोनची द्या. शिडी घे आहे ते जायला वरती. ये मित्रांनो, ही शिडी चढून यायला लागते आपल्याला वरती. आणि तुम्ही खिडकी बघू शकता, लाकडातली खिडकी बनवली आहे बघा. आता आपल्याकडे सगळ्या ग्रिल आल्यात. इथे बघा पूर्वी लाकडाची खिडकी होती. आणि हे बघा जुने खिळे बघा कसे असतात, इथे दिसतील तुम्हाला. आणि वरचं लाकूड बघा फक्त तुम्ही किती मोठं मोठं आहे. खाली तर याच्याहून मोठं आहे. हे बघा, हे देखील जुनंच आहे. हे बघू शकता. आणि याला चाकं पण आहेत, म्हणजे इथून आपण आरामात फिरू शकतो त्याला. आता लॉक लावलाय त्याला. ही आहे बाल्कनी. असा परिसर दिसतो. ही आतली कंपार्टमेंट आहे. हे बघा, हे पण जुनंच आहे ना. इथं कचरा येतात. दादा फोन दाखव. हे बघा, इथे पण दरवाजे जुने. काय इकडे दरवाजे जुना दरवाजे. अच्छा.
उघड दादा बघ काय आहे ते. कसं खोलत नाही ते नाही बोलत काय लई अडचण आहे. आतमध्ये सामान ठेवलंय काहीतरी मित्रांनो. उघडत नाही जरा पूर्ण लाकूड आहे आतमध्ये. इकडे तिकडे. इकडे देखील एक बाग आहे. आणि मित्रांनो तुम्ही पूर्वीची कपाटं बघू शकता. आता आपण कशी कपाटं आणतो ती बाहेर असतात. हे पूर्ण भिंतीतच कपाट आहे. हे बघा हे पूर्ण भिंत आहे आणि त्याच्या आतमध्ये एवढं मोठं कपाट आहे. आता तुम्ही दाखवू द्या बघा. 2 विदेपेक्षा जास्त आहे कपाटाची साईज. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ही भिंतीची साईज किती मोठी असेल. आणि हे इकडे पूर्ण कौलांचं काम चालू आहे. ते काय आलेच ना व्हिडिओमध्ये. आणि इकडून तुम्ही बघू शकता पूर्ण वाड्याची भिंत दिसते जुनी आपल्याला. खूप कपाट आहेत अशी पूर्ण वाड्यात. आणि ते बघा लॉक पद्धत बघा कशी आहे. थांब तसं नाही. दर फोन दर लावायचं. हां ते नंतर लावायचं आहे. तर बघितले मित्रांनो लॉकिंग सिस्टीम कशी आहे. इथं पण असंच आहे. बाहेरून येते बाहेरून वाटतंय. आतून ये, लॉक आतून ये. आतून लॉक कसं असं असं असा असं lock system. एवढाच भाग आहे का वाड्याचा? वरती ना अजून वरती आहे का? तर आता आपण दुसऱ्या मजल्यावर होतो. तर इथून पण वरती रस्ता जातो. एक तिसरा मजला आहे वाड्याचा. तर बघूयात आपण. काय हो तुम्ही नाही तापायला लागतं मला. या, दाखवा. तापायला लागतं तिकडे. अच्छा चौकात. अच्छा इथे छोटाच एरिया आहे. इथे बघून आहे का खाली ना लाकडं झाले बघा. मी येतो असं. नाही जाऊ पुढे काय आम्ही येत नाही. हे बघ, इकडे एवढा तर मित्रांनो हा पूर्ण वाड्याचा वरचा भाग आहे. बघू शकता आता. 5-6 करायचं आहे. इथे का? ना ये ना या ना इकडून. कुठून नाही, येऊ? तसं काय नाही. असं पुढे या ना इथून या. इथे याच्यावर मध्ये फक्त हे करा. सारखं पाहिजे. इकडे कडक आहे. बस आवाज या इथून येतात. इकडे व्यवस्थित आहे. अच्छा. मध्ये असं पुढे खिळे निघलेले आहेत. 5-7 वाजले त्यावेळेस. इथे दाखवा बरोबर. जाऊ शकतो ना इकडे? त्यावेळेस ना 5-7 वाजले. अच्छा लाकडं. एकाच ठिकाणी आहे का इथे? बघा कशी आहेत, हा? नाही, तिकडे एक आहे, त्या साईडला एक आहे. तिकडे आहे का? तर मित्रांनो आपल्याला 2-3 ठिकाणी असे कप्पे केलेले दिसतात. तर काका बोलतात की याच्यात पूर्वी भात साठवला जायचा. तर बघू शकतो मी. दिसते का दादा कॅमेरा? पॅक केले मला वाटतं. हे आधी ओपन असेल मग वरतून पॅक केलं जायचं असं. खाली पॅक आहे, वरतो ओपन आहे. अजून इथे एक आहे तिकडे एक आहे. आणि तिकडे पण एखादा आहे. इथे आहे का? अच्छा त्या साईडला आहे. तिथे हा तिथे अच्छा ते तर बनवलेलं ते पूर्ण. बनवलं वरून पॅक आहे. हम्म? पाळणा बिळणा पण आहे इथे. आणि मित्रांनो इथे वरती पूर्ण कौलं बसवलेली दिसतात आपल्याला. जुने लाकडे बिकडे कसे आहेत बघा. तर मित्रांनो हे काका आपल्याला काहीतरी वाड्याबद्दल माहिती सांगतायत. तर ऐकूयात आपण त्यांच्याकडून. बोला. पूर्वी म्हणजे काय पहिले तुमचं नाव सांगा. माझे नाव जयराम परशुराम आरज शिरोशी. माझे वडील इथे पहिले चाकरी असायचे. काका बाबा म्हणजे सुभाष देशमुख यांचे आजोबा. त्यांचे नाव काका बाबा बोलायचे. ते पहिले ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचं वजन होता. तर त्या टायमाला ब्रिटिशकालीन लोक अधिकारी यायचे ते इथंच यायचे. त्यांच्या इथे मस्तती चालायच्या. इथे ते गेट होता पोलीस गेट ना त्याच्यावर राहायचे.
मग ते बंदूक यांच्याकडं बंदूकडं असायची ना, माझे वडील पण बंदूक मारायचे, हम्म. शिकले होते. ते शिकार करून आणले की मग त्यांना ते मांस म्हणजे अच्छा. त्या टायमाला. माझ्या इथे टांगा उसकलेला आहे, घोड्यावर बसलेले आहेत माझे वडील. शेटची बंदूक असायची ना, हां. मग ते शिकारायला जायचे. अच्छा. तर मित्रांनो, आपण तिसऱ्या भागात आलो वाड्याच्या. तर आता मगाशी आपण ह्या साईडून गेलो, तर आता इकडून देखील आपल्याला जायला रस्ता आहे. तर तिकडून जाऊन काय दिसतंय ते बघूयात आपण. काय ते बाट टाकायची जागा आहे. टाकायची जागा ही पण बाट टाकायची जागा आहे. त्या साईडला जी पॅक होती ना भिंत, साठवायची त्या साईडला जी पॅक भिंत वरून होती ना, साठवायचं आणि खालून काढायचं. तो कंपार्टमेंट आहे. ते पक्षी आहेत बघा, पक्षी उडतात बघा, दिसतात का बघा. ते किती पक्षी आहेत बघा, दिसतात का? पुढची बॅटरी लावा. हे 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 चिकटलेत ते मोठं वगैरे. वगळ्यांचं. किती आहेत बघा ते भाऊ बघा, किती आहेत बघा. इथे एक आहे आणि तिथे पण एक आहे ना. ठीक तर मित्रांनो, जवळजवळ इथे 3 आहेत ना वरती. आहे, 3 आहेत. अच्छा. तर 3 ठिकाणी आपल्याला भात साठवण्याची जागा दिसते. भात बरड्यांची जातनी पहिले मिल नव्हत्या ना, हां. त्या टायमाला जातो. जात्यावर जाता भात वगैरे बरडायचे. वाटतंय. हे कोण? ठीक आहे, येऊ का तिकडे? हां. या ना, हा, हे बघू दे. सरळ, सरळ, सरळ. हे बघू हा, शकतो वरवठा आहे. वरवंटा किती वाटण मोठा आहे. वाटायचं. वाटण आता आपले छोटे छोटे असतात, हा बघ किती मोठा आहे. किती मोठं आहे. खूप जड पण आहे. आणि इथं पुढे जाता पाहायला भेटतं. जाऊ ना इथून. हां, या ना. हे बघा हां, भात बरडण्याचं जातं. भाजी करायचं. किती मोठं जाता बघायला भेटतंय. तर काका होतं याच्याहून मोठं पण होतं, पण तो तुटलाय ना खाली. तुटलेत खाली. अच्छा. पूर्वी भात बरडायचे याच्यात. दगडाचं आहे. हां. अच्छा. बघू शकतो. आणि इकडे काय आहे? इथून पण उतरायला रस्ता आहे ना. तिथून रस्ता आहे. अच्छा, हा तो त्या दुसऱ्या भागात उतरतो वाटतंय. उतरलं. अच्छा. बाकी काय नाही ना. तर बघू शकता मित्रांनो, किती मोठ्या प्रमाणात या वाड्याच्या बांधकामात लाकडाचा उपयोग केलेला दिसतो. तिथे लाकडात जास्त करून सगळीकडे लाकूडच आहे. ही पूर्वीच्या काळीची तिजोरी आहे. पैसे शेठ लोकांची हां कॅश ठेवायची तिजोरी. हां उघडू का? ये. तर मित्रांनो, आपण वाड्याच्या बॅक साईडला आलो आहे आता. आणि इथून आपल्याला पूर्ण दगडी बांधकाम आणि लाकडी बांधकाम दिसते वाड्याचं. आणि जसे काका बोलल्याप्रमाणे आपल्याला इथं जे बोलले ना, वाड्याला पूर्ण तटबंदी होती. ते बघा आपल्याला इथे दिसते पण काही प्रमाणात. आता कालांतराने हे बऱ्यापैकी ती भग्न झाले, पण जेवढी आहे तेवढी तर दिसते आपल्याला. तर मित्रांनो, हा असा वाडा आहे. आणि पूर्वी हा अखंड वाडा होता, पण आता सध्या वाड्याचे 2 भाग पडलेत, हा एक आणि तो एक. तर हा जो भाग आहे तो आपला पूर्ण बघून झालेला आहे. आणि आता तो भाग बघायला जाणार आहे. तिथेच आपल्याला तळघर वगैरे पाहायला भेटतं. तर आता जाऊयात आणि बघूयात. तर मित्रांनो, आम्ही वाड्याचा दुसरा भाग आहे तिकडे आलो आहे आता. आणि बघू शकता तुम्ही, हे बघा इथे पूर्ण तुम्हाला जुने दगड पाहायला भेटतात. हे बघा. आणि इकडे कोनाडे सुद्धा केलेले आहेत. इथे पण पायऱ्या होत्या का जुन्या? अच्छा. ओके. आणि हा एक कंपार्टमेंट दिसतोय आपल्याला वाड्याचा. यात्रा असते ना आमची, शंकर देऊळ आहे ना. अच्छा, तिथे जुनं मंदिर आहे ते का? काय नाव आहे त्याचं? वालकेश्वर. वालकेश्वर. अच्छा. वालकेश्वर महाराज. यात्रा याच्या टायमाला ती पालखी काढतो आम्ही. अच्छा. याच्यात आणि हे खिडक्या पण जुन्या आहेत का? या जुन्या खिडक्या जुन्या आहेत, ते बांधकाम आता केलं. अच्छा. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे जे वगैरेवरती लावलेत ना, ते पण जुनेच आहेत. ठीक आहे. आणि मित्रांनो,
आपण जो आधी दरवाजा बघितला ना तसाच दरवाजा इथे देखील आपल्याला बघायला भेटतो, एकदम सेम दरवाजा आहे. आणि हा एक वाड्याचा भाग. खूप अंधार आहे इकडे, त्याच्यामुळे आम्ही बॅटऱ्या वगैरे पण आणल्यात. मित्रांनो, या वाड्याचं मुख्य आकर्षण म्हणजे तळघर, तर तेच बघायला आपण जातोय. कारण आपण बॅटऱ्या पण आणल्यात, कारण की आतमध्ये खूप अंधार आहे. तर या बॅटऱ्यांपायी आम्ही 30 किलोमीटरचा जास्त प्रवास केलाय, कारण की आमचं अचानक ठरलं यायचं आणि चांगली बॅटरी नव्हती भेटत. तर आम्ही आमच्या गावी जाऊन बॅटरी घेऊन इथे आलोय. तर आता आतमध्ये जाऊयात आणि बघूयात बॅटरीचा किती फायदा होतोय. चल. सगळं बांधकाम जुने आणि हळू झाला तो. एकदम छोटीशी जागा आहे मित्रांनो उतरायला. तुम्हाला दिसत असेल तेव्हा काका वाकून चाललेत. आणि हे बघा, माझी हाईट एवढीच पुरते आणि याच्या खाली आहे एकदम, म्हणजे मला पण वाकून जायला लागेल एवढं. ते येताना तुम्ही इथे आलेच कधी तर सांभाळून या. उंदीर वगैरे आहेत वाटते खूप इकडे. छोट्या जागा पण होती. मित्रांनो, आता आपण फायनली तळघरात आलोय. तर तुम्ही बघू शकता मी पूर्ण उभा पण नाही राहू शकत, एवढी कमी हाईट आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता पूर्ण जुनं बांधकाम पाहायला भेटते आपल्याला. हे बघा, पूर्ण दगडांचं बांधकाम आहे. 8x4 असेल ना हे? काय रे? छोट्या रूम आहेत ना, एक रूम आहे. 8x4 असेल. तर मित्रांनो, हे बघा, हा जो तळघर आहे ना, इथूनच आपल्याला हा भुयारी रस्ता दिसतोय पुढे जायला. तर आता इथून जाऊयात पुढे आणि बघूयात आपल्याला काय बघायला भेटतंय. चला काका. आतमध्ये खूप वटवागळ आहेत काका बोलतायत. बघू. एकदम वाकून जायला लागते, खूप बारीक रस्ते. या मित्रांनो, 2 खोल्या आहेत असं आपण बोलू शकतो. कारण की उतरलो ना आपण, तर पहिले आपण उतरलो ती एक खोली आणि थोडं पुढे आल्यावर ना ही दुसरी खोली लागते. आणि इथं सगळे वटवागळे तुम्हाला दिसत असतील आतमध्ये. आणि इथे कोनाडे पण केलेत उजेडासाठी सोय. आणि वरती आम्ही वाड्यात गेलो मगाशी, तर एवढी गरम होत होती, पण इथे आलोय ना तर खरंच खूप थंड वाटतंय. घाम फुटला असेल कारण की वरतूनच आलोय आम्ही, पण तसं तर खूप थंड वाटतंय इथे. वरती लोखंड लावलं. हा, आणि तुम्ही बघू शकता इथे वरती लोखंड लावलेलं दिसतंय. हे पण जुनच काळचं आहे ना. थोडीफार डागडुजी झाली आहे तळघराची, पण बाकी एकदम जुनच आहे. तुम्ही बघू शकता. खूप सारे वटवागळे आहेत, नुसते उड्या मारतात. तर मित्रांनो, आता हे पूर्ण तळघर आपण बघितलंय. तर हे तळघर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या तळघराचा वापर कशासाठी केला जात असेल हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आपण इथून निघूयात आणि वरतू जाऊयात, कारण की आता खरंच कधीपासून आम्ही इथे लाईटी देत तर गरम व्हायला लागले. तर मित्रांनो, आता जाऊयात वर. चला. हे एकदम छोटा रस्ता जायला. इथे येताना खरंच सावकाश जा, कारण की मग अशीच दादाची इथे हे लागले. तर आले तर वाकूनच जायचं इथून. हे बघ, इथे आतमध्ये तळघर आहे. तो दरवाजा नाही का? ठीक आहे, चालेल.
तर मित्रांनो काका आपल्याला काहीतरी माहिती देत आहेत, तर ऐका तुम्ही जरा. फार पूर्वी एक विमान पडला होता मानसर घाटाच्या वरती, मड म्हणून गाव आहे तिथे. तर माझ्या आजोबाईची तशी पहिले इंग्रजांचा हे होतं ना, ब्रिटिश लोक, तर त्यांची 3 दिवस सोय केली होती आमच्या आजोबांनी आमच्या वाड्यामध्ये. तर त्यावेळेस सगळा कार्यक्रम झाला त्यांचा व्यवस्थित. ते त्यांना रिव्हॉल्वर बक्षीस दिला आणि 1 खून बाल दिला. म्हणजे 1 खून त्याला तरी काही शिक्षा काय नाही. अच्छा. तो रिव्हॉल्वर अजून होता, आता कुठे आहे काय समजत. ठीक आहे चालेल, चांगली माहिती दिली खूप काकांनी. तर मित्रांनो आता आपला हा पूर्ण वाडा बघून झालेला आहे. तर तुम्हाला हा ऐतिहासिक देशमुख वाडा कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यापुढे देखील आपण अशाच ऐतिहासिक ठिकाणांना भेट नक्की देणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर चला मित्रांनो, ही व्हिडिओ इथंच थांबूया आणि भेटूयात नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये. तो मित्रांनो, जय शिवराय.